या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका. जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती. मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू. जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम. समितीतील सदस्यांसोबत जरांगेंशी चर्चा करायला जाणार. विखे पाटलांची माहिती. तर चर्चेसाठी मला फोन आलेला, मात्र नंतर त्यांच्यातच काय झालं माहिती नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा. मराठा समाजाचा अपमान करू नका. मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या. जरांगेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात. फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी. संजय राऊतांची मागणी. पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणारे असेल. जरांगेंचा थेट इशारा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबाबत चर्चा व्हावी. एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं, यातून सामाजिक संतुलन बिघडेल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते आक्रमक. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित. अटी शर्थीचं पालन करू. कायदा मोडणार नाही. 20 अटींचं पालन करण्याचं जरांगे यांच्याकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र. आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर. इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्याकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, विलास भुमरे, खासदार सोनवणेंचा जरांगेंना पाठिंबा. देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून सुरेश धसांना वगळल्याचा पोलिसांचा अहवाल. आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचे धसांवर आरोप. लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली. पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि कोट्यवधींचं दान. विरारमधील नारंगी परिसरातील इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, तर 24 जणांना वाचवण्यात यश. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. 31 डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका. पंतप्रधान मोदी उद्यापासून 4 दिवस विदेश दौऱ्यावर. 29 आणि 30 ऑगस्टला जपानमध्ये 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. तर 31 ऑगस्टला चीनमध्ये SCO परिषदेला हजेरी लावणार. लातूर जिल्ह्यातल्या वडवळमध्ये ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. जाहिराबाद ते परभणी महामार्गाच्या कामासाठी जागोजागी रस्ता खोदल्यानं ओढ्याचं पाणी नागरी वस्तीत. नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर. मुखेड तालुक्यातील लेंडीन धरणामधून विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हसनाळ आणि रावणगावमधील घरांचं नुकसान. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन दुर्घटनेमध्ये 41 जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी. पूर आणि भूस्खलनामुळे घरं, दुकानं आणि इमारतींचंही नुकसान. तेलंगणाच्या कामरेड्डीमध्ये मुसळधार पाऊस. 42 सेंटीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मुसी नदीचा आढावा. या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.